तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा निघाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मातोश्रीवरची दृश्य आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा आता रवाना झालेले आहेत। दोन्ही भाऊ एकाच वेळेला बाहेर पडलेले आहेत। याचा अर्थ हे दोन्ही बंधू एकत्ररित्या बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ गाठणार का, त्या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करणार का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मातोश्री कलानगर मधली दृश्य एकीकडे आपण पाहतोय, तर एकीकडे आपण शिवाजी पार्क परिसरातली दृश्य पाहतोय। या दोनही ठिकाणी आपण जर बघितलं तर एकीकडे राज ठाकरे आणि एकीकडे उद्धव ठाकरे हे आपापल्या वाहनातून आपल्या कुटुंबासोबत आता वरळी डोमच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र तत्पूर्वी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जातील आणि त्या ठिकाणी अभिवादन करतील असं सांगितलं जात आहे। मात्र या संदर्भात अधिकृत माहिती अद्यापही मिळालेली नाहीये। मात्र चित्र अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे आणि चित्र अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईल आणि स्मृतीस्थळावरती ते पोहोचतात का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर आज असं घडलं तर आजचा दिवस इतिहासामध्ये टिपला जाणार आहे, कारण ऐतिहासिक हा क्षण असणार आहे। अनेक वर्षांनंतर, साधारणतः 20 वर्षांनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आपण जर पाहिलं तर दोन्ही बंधू एकत्र दिसणार आहेत आणि आज हा सोहळा खरं तर या दोन्ही भावांसाठी जितका महत्त्वाचा आहे, तर या दोन्ही भावांना एकत्र पाहणं महाराष्ट्रासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक मराठी माणसाच्या मनातला जो क्षण आहे तो आज समोर त्यांना अनुभवता येणार आहे। ही दोन दृश्य दोन ठाकरे बंधूंची, एकीकडे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे राज ठाकरे, हे दोघेही आपापल्या कुटुंबासह रवाना झालेले आहेत। मात्र हे दोघे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर जाणार का, बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज पूर्ण होणार का, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून एकत्रितरित्या हे दोघेही बंधू आपल्याला शिवाजी पार्कवर स्मृतीस्थळावर दिसणार का, याची उत्सुकता अगदी काही क्षणांमध्ये संपणार आहे। मात्र जरी स्मृतीस्थळावर हे दोघे एकत्र गेले तरी सुद्धा तिकडे वरळी डोम परिसरामध्ये प्रचंड गर्दी या बंधुभेटीसाठी, या बंधुभेटीची वाट पाहत इथे उपस्थित आहे। प्रचंड गर्दी वरळी डोम परिसरात झाली आणि ज्या क्षणाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शिवतीर्थ आणि मातोश्रीवरून रवाना झाल्याचं कळेल त्यावेळेला वरळी डोम परिसरातली गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्या भागामध्ये आधीच ही गर्दी नियंत्रित करणं पोलिसांना कठीण झालेले आहे आणि त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे रवाना झाल्याचं कळताच कदाचित ही गर्दी आणखी वाढेल, त्यांच्यातला जोश, जल्लोष, उत्साह आणखी वाढताना दिसेल। ज्या कारणासाठी आपण सकाळपासून इथे पोहोचलेलो आहे, पाऊस पाण्याची तमा न बाळगता इथे उभा आहोत, अनेक तास उभा आहोत, तो क्षण अनुभवण्यासाठी म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रवाना झाल्याचं कळताच हे जनता इथे जल्लोष करताना आपल्याला दिसणार आहे। मात्र आता या क्षणाची ही अत्यंत महत्त्वाची दृश्य ती म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आपापल्या घरातून रवाना झालेले, तर दुसरीकडे ही दृश्य वरळी डोम परिसरातली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।